आज शुक्रवार, तर रात्रीसुद्धा मला खूप लेटने सगळं आवरून झोपताना जवळजवळ 1:30 वाजले होते, 1-1:30. त्यानंतर एडिटिंग वगैरे व्हिडिओजचं. आणि सचिन आधीच बोलले होते की त्यांना शुक्रवारी जावं लागणार आहे दिल्लीला ऑफिसच्या कामानिमित्त. तर ते 4:30ची फ्लाईट होती त्यांची, की 5:30ची होती. ते 3 वाजताच उठले होते आणि मी सुद्धा 2च तास झोप झाली माझी. आणि त्यांना हवं होतं नाश्ता वगैरे, तर ते चहा आणि नाश्ता त्यांना मी दिला. तिकडे खूप थंडी आहे, तर कधी मुंबईमध्ये कधी आम्हाला स्वेटरची गरज भासली नाही, पण थंडीच्या प्रदेशात कुठे जायचं झालं तर लागतंच. मग त्यांनी आदल्या दिवशीच थर्मल वगैरे घेऊन आले होते आणि ते घालूनच ते निघाले होते. म्हणायला लागले की तिथे जाऊन ड्रेस वगैरे परत चेंज करायला मला मिळणार नाही, कारण ऑफिसचं एक काम होतं, तर ते करून पूर्ण त्यांना संध्याकाळच्या फ्लाईटने ते परत येणार होते. म्हटलं ठीक आहे. आदल्या दिवशी ते सगळं घेऊन आले आणि 2च तास माझी झोप झाली. ते नाश्ता वगैरे करून निघाले जाण्यासाठी. बरोबर 3:30-4 झाले असतील, कारण 1 तासभर अगोदर तरी एअरपोर्टवरती पोहोचावं लागणार होतं त्यांना. तर मग ते निघाले. त्याच्यानंतर मग मी झोप लागत नव्हती. परत मी दुसरे व्हिडिओज जे असतात तर त्यांचे एडिटिंग करत बसले आणि हे म्हणत होते की जाताना की अंधार आहे गं खूप म्हणून. आणि त्याच्यानंतर मग मी आले, मी परत थोडंसं एडिटिंग केलं व्हिडिओचं आणि त्याच्यानंतर झोपले. पण हालत माझी इतकी खराब झाली होती, कारण झोप नीट झालीच नव्हती. फक्त 2 ते 3 तास मला झोप मिळाली. जसं की आता स्टार्टिंगला बघितलं तुम्ही की सचिन सकाळी गेलेले आहेत दिल्लीला, त्याच्यामुळे झोप तर कंप्लीट झाली नाही, कारण रात्री लेट झाला झोपायला, परत सकाळी उठून, आणि त्याच्यामुळे विचित्र असं अंगदुखी झाल्यासारखे होते आपल्याला कधी कधी. सो आता आरवचं आवरते. आणि आज एक असं आहे की आता संक्रांती येते, तर मग संक्रांतीच्या फोटोशूटसाठी वैभव येत आहे. ज्याने म्हणजे मी आणि समिधाने जो डान्स परफॉर्मन्स केला होता, तर त्याच्यासाठी त्यांनी जो व्हिडिओग्राफर होता, तर तो त्यांना संक्रांतीसाठी माझ्यासोबत कोलॅबोरेशनमध्ये शूट करायचं होतं, फोटोशूट वगैरे. तर तो येत आहे. ओ बाळ्या ये की सरळ. मग आरवला दूध आणायला पाठवलं, दूध संपलेलं. हा बोल ना. मी फक्त एवढंच घेतलं प्लीज. काय घेतलंस ते दाखव मला. काय नाही घ्यायचंय, देऊन यायचं परत. तसल्या गोळ्या हे ते नाही घ्यायचं, तब्येत खराब होते. आणि तुला घरात दुसरे देतोय ना आरव, त्यात असल्या लिमलेटच्या गोळ्या हे वगैरे खायचं नाही, ते चांगलं हे ना बनवलेलं नसते, कसले पण कलर वापरलेले असते त्याच्यात. तुला देतोय ना बाळ, हेल्दी गोष्टी खायच्या. मला स्ट्रॉबेरी पण देणार. स्ट्रॉबेरी आहे ना, डबल देते की तुला स्ट्रॉबेरी. मी ठेवलेत की तिथं, ते देऊन ये जा परत. दुसरं काहीतरी घेऊन यायचं त्याच्या बदल्यात. तसलं छोट्या गोळ्या वगैरे खायचं नाही ते. थांब. मुलं काय खातात काय नाही याकडे आपलं लक्ष असलंच पाहिजेत. आणि आपल्याला माहित असते की ते चांगलं आहे की वाईट आहे, कारण ते मेनली असे छोट्या डब्यामध्ये काहीतरी असं छोट्या गोळ्या वगैरे येतात, नंतर पोटदुखी हे ते होत राहतं. आता त्याला ते शाळेत बघून येतोय की काय माहित. तर दूध आणायला पाठवलेलं, तर ते येताना ते घेऊन आलं. आता चपात्या गरम करते आणि मग 12:30 वाजता त्या लोकांना बोलवलेलं आहे, कारण तो पण आरवचं सगळं त्यांना आवडतं. बाबांचं जेवण वगैरे हे करून माझी घरातली कामं आवडतात सगळी, कपडे बिपडे हे ते गोष्टी. 12:30 नंतर त्यांना म्हटलं की करूयात आपण शूट, तुम्ही या. कारण मागच्या वेळी पण मला वाटतं नवरात्रीच्या दिवसामध्ये पण त्यांना इच्छा होती माझ्यासोबत करायची फोटोशूट वगैरे, पण तेव्हाही मला वेळ मिळालाच नव्हता, खूप गडबड झाली होती. आणि आताही मग वैभव 15-20 दिवस अगोदर ठरलं आमचं. मग आता ते संक्रांतीचं जे साडी पण आहे सगळं आहे, आता बघू घरीच करायचं ठरलं. आज अक्षरशः तोंड सुजून आल्यासारखं झालंय माझं, म्हणून फ्रीजमध्ये बर्फ जे आहे ते बर्फामध्ये जरासं तोंड हे करते, म्हणजे सॉलोन फेस जो आहे ना तो थोडासा असा व्यवस्थित होईल. सो चला आजचा दिवस तुमच्याशी शेअर करते. ओके. आणि जसं मी म्हटलं होतं मगाशी की संक्रांतीसाठीचा आपला एक फोटोशूट होत आहे, तर त्यासाठी मेकअप आर्टिस्ट ओळख करून दे ना प्लीज. हाय, मी अश्विनी देसले, मेकअप आर्टिस्ट. मी मुंबईवरून आली, लोधापाला. ओके. आणि वैभव अजून यायचं आहे, तर तो यायच्या अगोदर ही पूर्ण मेकअप करून गेला. आणि आता सगळा मेकअप झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते, तोपर्यंत मी शांत बसते. नाही तर आपला मेकअप जो आहे तो झाला आणि परफेक्ट झालाय. म्हणजे पहिल्यांदा मला कोणाचा तरी मेकअप आवडला. मी आधी कमेंट पाहिजे होती मला. नाही, कारण मीच आहे ओळखून येते.
कारण छान झाले, मस्त झाले. मी तिला अगदीच मिनिमम करायला सांगितलं आणि तिनं त्याच पद्धतीने केलंय. होप सो तुम्हाला सुद्धा आवडेल. आता बघू हेअरस्टाईल आपण करतोय. हेअरस्टाईल नंतर आपला लुक कसा होणार आहे बघूयात. मेकअप तरी कम्प्लीट झालाय, तर बघते तिनं अगदीच व्यवस्थित केलं. कोणतीही रेडनेस किंवा जे पिंपल्स किंवा काहीच दिसत नाहीये. मेन फ्लॉलेस झालं आणि तिनं काही असं चेंज नाही केले, म्हणजे फीचर्स काही असे चेंज नाही केले माझे, जे म्हणजे मी मला ओळखू येते असं झालंय. छान झालंय मेकअप, मस्त झालंय. चला आता हेअरस्टाईल करून घेऊया आपण पटपट. मेकअप तरी पूर्ण डन झालाय, हेअरस्टाईल पण डन झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत शूटसाठी. वैभव खूप मेहनत करून आलाय, इकडून तिकडून सगळ्या गोष्टी प्रॉप सगळे गोळा करून. त्याला बिचारायला घरी यायचा रस्ता पण सापडणार नंतर मीच 10 वर्षानंतर सापडला मला रस्ता, तुला 10 मिनिटात कसं सापडेल. तर मग छान आणि अगदी व्यवस्थित झालाय मेकअप, पूर्ण तयार झाले. आणि आता फोटोज किंवा व्हिडिओज सगळे नंतर वैभव टाकेल आणि इंस्टाग्रामवरती तुम्हाला पाहायला मिळतील. दोघांची डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. मेकअप कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता मी जाऊन येतो शूट वगैरे करून, नंतर तुम्हाला भेटेल. थांबा. झालेला आहे शूट आणि होतंय पॅकअप. खूप मेहनत झालेली आहे, छान असा लुक राहिलेला आहे. कोणतंही फोटोशूट झालं किंवा कोणतेही साडीचे व्हिडिओज असतील किंवा ड्रेस असतील तर मी काय करते, तेवढं झालं ना की लगेच मेकअप जो आहे तो रिमूव्ह करते. मेकअप आधी कोणत्याही क्वालिटीचा तुम्ही वापरला असेल पण तो जास्त वेळ आपण चेहऱ्यावरती नाही ठेवू शकत, कारण आपली ओपन पोर्सचा ज्यांना प्रॉब्लेम असतो तर त्यांना बाकीचे स्किन प्रॉब्लेम होण्याचा जास्त शक्यता असते. मला खूप सारे असे DM येतात इंस्टाग्रामला की ताई आम्ही मेकअप आर्टिस्ट आहोत आणि तुमच्यासोबत कोलॅबोरेशन करायचं आहे. मी शक्यतो नाही बोलते, कारण स्किन खूप जपावी लागते. ऑइली सेन्सिटिव्ह स्किन आहे, त्याच्यामुळे मला प्रचंड काळजी घ्यावी लागते. कारण इतकं मी त्या स्किनच्या बाबतीत सहन केलं की जसं पिंपल्स किंवा टीनेजमध्ये तर भरपूरच, कारण जेव्हा आपल्याला PCOD असते किंवा असे काही प्रॉब्लेम्स असतात इंटरनली तेव्हासुद्धा खूप गोष्टीतून जावं लागतं. आणि काही गोष्टी सेट झाल्यानंतर, स्किन केअर सेट झाल्यानंतर मी जास्त करून त्या गोष्टीमध्ये रिस्क घेणं टाळते. तर मग जसं मेकअप शूट आवरलं तसं मी लगेच वाईप्सने आणि गार्नियर मिसेलर वॉटरने ना मेकअप क्लीन करायला घेतलं. आणि ॲक्च्युअलमध्ये वाईप्सपेक्षा सुद्धा मिसेलर वॉटरने ना खूप लवकर निघतो. जसं आय मेकअप खूप जास्त कधी कधी आपल्याला इंटॅक्ट राहतो, तर तो मेकअप रिमूव्ह करणं आपल्याला अवघड जातं, पण मिसेलर वॉटरने हे काम खूप सोपं होतं. सो मी हे वापरते कधी कधी. आणि खूप जणींना मी नाही अशासाठीच म्हणते की उगाचच त्यांना पण असं हे नको वाटायला की नाही दीदी आणि मेकअप आर्टिस्टशी संपर्क करत नाही आजच का केले वगैरे. तर वैभव हा असा मुलगा आहे की मला स्पार्क दिसतो त्या मुलामध्ये की स्वतःचं करिअर करण्यासाठी त्याची जी धावपळ आहे. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यासाठी म्हणून मी हो म्हटलं ठीक आहे आपण करूया. नंतर खूप असे होते की खूप सारे शूट वगैरे असं येतात की हे करायचं तुम्ही हे कराल का वगैरे, असं मेकअप हे वगैरे. तर मी नाही बोलते सरळ, कारण खूप टेन्शन येतं कधी कधी की परत एकदा काहीतरी प्रॉब्लेम सुरू झाले तर ते कसे रिमूव्ह होणार. तर मग मी आता हे पटकन आवरून घेते, चेंज करते आणि तुम्हाला भेटते परत. माझं तर सगळं आवरलंय. आणि कमेंटमध्ये होते की मुलींना मी काय दिलं गिफ्ट, मी काल ते दाखवलंच नाही. मुलींनी घेतल्या आणि नंतर हळदी कुंकू सुरू झालं. मग स्वराला बोलवलंय मी, स्वराला जे म्हणजे प्रत्येक मुलीला सेमच दिले. यामध्ये एक पोटली बॅग आहे, त्यामध्ये टिकली पाकिट, त्यानंतर ही छोटीशी क्लिप, ब्रेसलेट आणि नेल पेंट. ह्या 5 वस्तू मुलींना दिलं. झालं, संपलं. थँक्यू सो मच स्वरा. खरं तर तुझ्यासाठी गिफ्ट पाठवले कोणीतरी. तू म्हणतोस ना कोण गिफ्ट पाठवत नाही तुझ्यासाठी गिफ्ट पाठवले. काय लर्निंग पिलो. म्हणजे कळालं ना मला. ओ म्हणजे छान आहे. हे ऍक्च्युअल मध्ये राजनंदिनीसाठी आहे, पण तू वापरू शकतोस. याच्यामध्ये सगळं दिलंय बघ.
हिंदी वर्णमाला नंबर 1 to 10 हे काय तुला येतं आहे. काउंटिंग, अल्फाबेट चार्ट, डोमेस्टिक ॲनिमल्स, व्हेजिटेबल नेम्स, मंथ्स ऑफ द इयर, बर्ड्स, त्याच्यानंतर फीलिंग चार्ट, अफ्रेड, सॅड, वरीड, हॅपी, बॉडी पार्ट्स. आणि त्याच्यानंतर छान आहे ना. आपण राजनंदिनीला देऊया काय आतापासूनच आरवकडनं गिफ्ट. छान आहे ना. जी लर्निंग पिलो आहे तीही तुम्ही तुमच्या छोटुकल्या बाळांसाठी मागवू शकता. म्हणजे पिलो सोबत खेळतील पण आणि शिकतील सुद्धा. तर डिटेल्स जे आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन, मी जिथून मागवली ते. तर तुम्ही तिथून मागवू शकता. तर वरती येऊन बसलेले थोडा वेळ व्हिडिओज वगैरे सगळे बघत खूप कंटाळा आला. सचिननं पण आता फोन केला. त्यांची रात्री 8:30ची फ्लाईट होती पण डिले झाले वाटतं आणि मे बी ती 10:30ला काहीतरी म्हणायला लागली. म्हणजे घरी पोहोचेपर्यंत त्यांना रात्रीचे 2-3 वाजतील. मी म्हटलं राहा तुम्ही आणि उद्या या. तर ते म्हणाले नाही बाबा इथं राहू नाही वाटत, थंडी खूप आहे. मग म्हटलं ठीक आहे. मग आता काहीतरी ते एअरपोर्टवरती आहेत, काहीतरी खातायत म्हणून मला फोनवर बोलले आता. तर आजचा दिवसही खूप छान होता, मस्त होता. आणि वैभव आणि ही जी आली होती आपली मेकअप आर्टिस्ट, तर तिचा मेकअप मला ॲक्च्युअलमध्ये आवडला. कारण मी तिला मिनिमम सांगितलं होतं आणि बेस वगैरे अगदी परफेक्ट केली होती तिनं. आणि मला कसं काही काहींना हेवी मेकअप केलेले अजिबात बरे दिसत नाही, जसं माझं आहे की हेवी मेकअप अजिबात चांगला दिसत नाही, मिनिममच पाहिजेत. पण आता जो फोटोशूट होतं संक्रांतीसाठी, जसं वैभवने आधीच मला सांगितलं की ताई आणि करायचं आहे फोटोशूट, तर मी गेले 1-1.5 महिना ते लांबणीवरच होतं माझं आणि आजच बरोबर वेळ मिळाला तर मग करून घेतला मी. तर ॲज अ व्हिडिओग्राफर किंवा ॲज अ फोटोग्राफर म्हणून तो चांगला आहे मुलगा. म्हणजे प्रॉपर त्याने सगळे अरेंजमेंट केली होती, ज्वेलरीपासून सगळं ते सुगड वगैरे सगळं जाऊन त्याची धावपळ बघत होते. तर मला छान वाटलं की आपलं करिअर जे आहे ते परस्यू करण्यासाठी इतकी मेहनत किंवा इतकं हे ते खूप भारी वाटलं. आणि आपली मेकअप आर्टिस्टसुद्धा म्हणजे अगदी मला तिने आधी विचारलं की ताई तुम्हाला मेकअप कसा पाहिजेत नेमका, आणि प्रोफेशनलिझम तिच्यातून दिसत होता की ते आय मेकअप किंवा ह्या त्या गोष्टी तर मला आवडल्या. आणि दोघांचीही डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता वैभव जेव्हा कधी रील टाकेल किंवा जेव्हा कधी फोटो टाकेल, मे बी तो रविवारीच टाकणार, तर तेव्हा तुम्हाला ते पाहायला मिळतील. माझ्याकडे तरी काहीच नाही, हा फोटोशूटमध्ये जेवढा आहे तेवढंच मी आजच्या व्हिडिओमध्ये अटॅच केलेला आहे. होप सो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट देखील करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या.